बारडोलीत इंग्रज राजवटीच्या अन्यायकारक करवाढीनंतर शेतकऱ्यांच्या अडून राहण्याने इंग्रज राजवटीच्या पायाखालची जमीनच निसटली. बारडोली सत्याग्रहाचे यश आज प्रत्येक भारतीयाला जवळून जाणून घेण्याची गरज आहे, जेणेकरून जेव्हा आपल्या शेतकऱ्यावर अन्याय होईल तेव्हा आपण राजकीय गट, धर्म, प्रदेश आणि जातींमध्ये विभागले जाणार नाहीत. तसं पाहायला गेलं तर बारडोली फक्त शेतकरी सत्याग्रह वाटतो, मात्र बारडोलीने फक्त शेतकऱ्यांचाच आवाज बुलंद केला नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शही घातला, जो आजही अद्भुत आहे. खरं तर या आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी रामायण आणि कुराणचे पठण केले आणि ईश्वर तसेच खुदाच्या नावावर शपथ घेतली. गांधीजींचे मार्गदर्शन, पटेलांचे नेतृत्व, शेतकऱ्यांची जिद्द, हिंदू मुस्लिम एकता, राष्ट्रव्यापी चेतावणी या सर्वांनी इंग्रज राजवटीची झोप उडवली आणि शेवटी इंग्रज राजवटीला झुकावेच लागले. कर कमी करून 6.3% करावा लागला. सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी आणि जनावरं परत करण्याचा सरकारी फरमान काढण्यात आला. बारडोली सत्याग्रहाच्या विजयाचे महत्त्व गांधीजींच्या या शब्दांवरून समजले जाऊ शकते. बारडोली संघर्ष हा स्वराज्य प्राप्तीसाठीचा संघर्ष जरी नसला तरी अशा प्रकारचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक प्रयत्न आपल्याला स्वराज्य प्राप्तीच्या जवळ घेऊन जातो. बारडोलीच्या याच सत्याग्रहाने वल्लभभाई पटेलांना सरदार बनवून टाकले. बारडोलीच्या महिलांनी वल्लभभाई पटेलांना सरदार नाव दिले आणि गांधीजींनी भरसभेत सरदार नावाचा पुनरुच्चार केला. त्या बारडोलीला आज 9 दशकांहून अधिक काळ झाला आहे. काँग्रेस तेव्हाही शेतकऱ्यांसोबत होती आणि स्वातंत्र्यापासून ते अगदी आजपर्यंत काँग्रेसने शेतकरी हितांच्या रक्षणासाठी आवाज उठवताना जराही मागे पुढे पाहिलं नाही. आजही शेतकऱ्यांवर तसाच अन्याय सुरू आहे. मग तो शेती उपकरणांवर टॅक्स लादणे असो, काळे कायदे असो किंवा मग आवाज उठवल्यावर दडपशाही. जर मग सगळं काही तसंच आहे तर मग लढाईसुद्धा तशीच हवी. धर्म, जात, प्रदेश, वर्ग, संप्रदाय, रंग, वंश हे भेद विसरून लढली गेलेली लढाईच सफल होते. देशाचा वारसा वाचवण्यासाठी आपल्याला भेदभाव मिटवावा लागेल, मतभेद विसरावे लागतील आणि फक्त देश लक्षात ठेवावा लागेल. तेव्हा आपण आपल्या पूर्वजांचा वारसा वाचवू शकू. जय हिंद.